एक चूक करत असतात. जे काही आता आपला गहू हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे काही आपल्या ही भुसार पडले राहतं, तर बरेच शेतकरी याला जाळून टाकत असतात. तर शेतकरी बंधूंनो, ही चूक आपण करू नका. पहिला मुद्दा, आपण जाळल्यानंतर जे काही आपल्या जमिनीमध्ये जीवाणू आहेत, हे जीवाणू आपण स्वतःहून नष्ट करत असतो. आणि त्याचसोबत आपण जर मागच्या वर्षी नागटी केली नसेल आणि आता यावर्षी आपण गहूची हार्वेस्टिंग झाली असेल आणि आपली नागटी मागच्या वर्षी केली नसेल, यावर्षी करायची असेल, तर आपण नागटी केल्यानंतर जे काही आपलं हे पाचर आहे याला आपण खाली दाबू शकतो. म्हणजे जेणेकरून जसं की पाणी पडलं किंवा रोटाट केलं त्याच्यामध्ये भुगा होईल आणि पडल्यानंतर चढून जाईल. म्हणजे ते एका प्रकारे आपल्या जमिनीला खत म्हणून आपल्याला मदत होणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर असा प्लेन शेतामध्ये जर विकंपोज वगैरे मारता आलं तर आपण ते देखील मारू शकतात. म्हणजे जेणेकरून आपण मारलं तर आपले नुकसान देखील होणार आहे आणि आपण जर त्याची पलटी मारली आपल्याला एका प्रकारे त्याचा खतचा फायदा होणार आहे. जर आपण जाळून टाकलं तर आपल्या जमिनीमधले जे काही जीवाणू आहेत ते पूर्णपणे नष्ट होणार आहेत. त्याच्यामुळे आपण जर आपल्याही शेतात जर आता हार्वेस्टिंग नंतर भुसाळा असेल तर आपण त्याला जाळू नका. आपण हात म्हणजे आपलं स्वतःहून आपल्या जमिनीचं नुकसान करून